राज्यातील नागरिकांना किमान 5 किलोमीटरच्या आतमध्ये आरोग्य सेवा तसंच आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे। यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। म्हाडाच्या वतीनं मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात खुल्या व्यायामशाळांची सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून दिली जाणार आहे। पालिकेच्या 50 उद्यानांमध्ये ओलिगो क्रॉसफिट मल्टीजिम स्टेशन हे उपकरण लावलं जाणार आहे। मुंबई पालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या 30 प्रसूतिगृहांचं सोशल ऑडिट करताना विविध अडचणींना तोंड द्यावं लागत असून यासाठी आणखी वेळ लागेल असे 8 सदस्यीय विशेष समितीनं उच्च न्यायालयाला कळवलं। त्याची दखल घेत न्यायालयानं समितीला 4 महिन्यांची मुदतवाढ दिली। किमतीत 10 ते 34% वाढ झाल्यानं जानेवारी ते मार्च 2025च्या तिमाहीत मुंबई पुण्यासह 7 महानगरातील घरांची विक्री 28% घटून 93,280 वर आली आहे। एकूण विक्री झालेल्या घरांपैकी 51% घरं मुंबई आणि पुण्यातील आहेत। याच काळातील नवीन घरांचा पुरवठाही 10% घटलाय। वाढवण बंदराच्या उभारणीसाठी हालचाली सुरू असताना या बंदराला जोडणारे रस्ते, महामार्ग, रेल्वे मार्ग यासाठी समांतर प्रक्रिया सुरू आहे। त्यातच बंदरातून होणारी विविध मालवाहतूक लक्षात घेता वाढवण विमानतळाचा प्रस्ताव पुढे आलाय। या विमानतळाच्या उभारणीच्या दृष्टिकोनातून पूर्वव्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या। म्हाडानं शिरढोण येथील 15 इमारतींचं मार्च महिन्याचं वीज बिल भरलं नाही म्हणून महावितरणनं मार्च एंडची वसुली करताना येथील वीज पुरवठा खंडित केला। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे 15 इमारतींच्या लिफ्ट सकाळपासून बंद होत्या। शिवाय पाण्याचे पंप आणि कॉमन लाईटही बंद होत्या। नवी मुंबईत महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना भेटण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या। दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे। यासाठी नागरिकांना 2 नंतर मुख्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। कष्टकऱ्यांची पांढरं सोनं म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिठाच्या आगारातील धावपळ, खाड्यांमधील लहान बोटींची वर्दळ असं एकेकाळचं पेण तालुक्याच्या संपन्नतेचं चित्र आता दिसेनासं झालंय। या तालुक्यातील 40 मिठागरांपैकी केवळ आता 5 ते 6 आगार शिल्लक राहिले असल्यानं ही बिकट स्थिती निर्माण झाली। मार्केट यार्ड, दुचाकी, 4 चाकींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं हा निर्णय घेतलाय। केवळ शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांनाच आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेश मिळणार आहे। गोरेगाव स्थानकावरील ओव्हरब्रिज पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे। यामुळे तो 2 एप्रिलपासून पुढील 6 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। पालिकेनं डेब्रिज ऑन कॉल सेवेचा ऑटो DCR या प्रणालीमध्ये समावेश केला आहे। त्यामुळे मोठ्या प्रकल्पांना, विकासकांना राड्या-रोड्याची नोंदणी या प्रणालीमध्ये करता येणार आहे। दरम्यान या दोन्ही प्रकल्पात मिळून वर्षाला 4.38 लाख टन राडा-रोड्यावर प्रक्रिया करणं शक्य होणार आहे। पश्चिम उपनगरात यंदाही गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रविवारी विविध ठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन केलं जाणार आहे। त्यासाठी जोगेश्वरी, दिंडोशी, वर्सोवा, कांदिवली आणि गोरेगाव येथील शोभायात्रा समित्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचं 96% स्थापत्य काम पूर्ण झालंय। या मार्गिकेच्या सिग्नलिंग यंत्रणेचं काम आता MMRDAनं हाती घेतलं असून ही मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय। पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील बांधकामातील घरांचे बंद असलेले खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भात मार्ग निघावा यासाठी अधिवेशन काळात एक तातडीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली। या संदर्भात लवकरच नवीन धोरण आखण्यात येईल। याला महसूल मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। स्मार्ट सिटी मिशन जाहीर करून त्यात पिंपरी चिंचवडचा समावेश केला होता। त्यासाठी सुमारे 1378 कोटी 56 रुपयांचा निधी दिला होता। मात्र तो निधी आता बंद केलाय आणि त्यामुळे स्मार्ट सिटीचा खर्च महापालिकेच्या माथीच मारण्यात येणार आहे। कचरा वेचकांना सामाजिक आणि आर्थिक सन्मान मिळावा आणि त्यांचं जीवनमान उंचावं, त्यांना सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात पुण्यापासून करण्यात आली। स्वच्छ संस्था, पुणे महापालिका आणि कष्टकरी पंचायत यांनी पुढाकार घेत पुण्यातील नोंदणी शिबिराला सुरुवात झाली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या थकबाकी असलेल्या 1057 मालमत्ता जप्त केल्यात। 567 थकबाकीदारांनी पूर्ण कर भरलाय तर 36 मालमत्ता धारकांकडून अंशतः कर वसूल केलाय आणि त्यामुळे कर न भरलेल्या 467 मालमत्तांचा 31 मार्चला लिलाव करण्यात येणार आहे। मात्र 50% देखील रक्कम भरली तरीही त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार नाही अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे।
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले जात आहेत. मात्र महापालिकेकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे या गृहप्रकल्पांना पूर्ण क्षमतेनं महापालिका पाणीपुरवठा करू शकत नाही, असं पालिकेनं स्पष्ट केलंय. पुणे वन विभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात पक्ष्यांसाठी आणि विशेष करून मोठ्या आकाराच्या पक्ष्यांसाठी एक विशेष नवीन एन्क्लोजर उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाच्या उपवनसंरक्षकांनी दिली आहे. क्षयरोग निर्मूलनात राज्य सरकार फेल ठरल्याचं समोर आलंय. कॉन्टॅक्ट टॅगिंग म्हणजेच क्षयरोग रुग्णांच्या संपर्कात 70% नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याची धक्कादायक माहिती कॅगनं सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनाच्या केलेल्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आली आहे. ठाण्यातील ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. कर्णकर्कश हॉर्न, वाहतूक कोंडी, बांधकाम साईटवरील गोंगाट असे 14 स्पॉट धोकादायक ठरवण्यात आले आहेत. आवाजाच्या डेसिबलनं अक्षरशः 71 ओलांडली आहे. देशातील बालमृत्यू दर कमी करण्यासाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचं संयुक्त राष्ट्रानं कौतुक केलंय. आयुष्मान भारत यासारख्या आरोग्याशी निगडीत योजनेचं उदाहरण देत बालमृत्यू रोखण्यासाठी भारतानं केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचं नमूद केलं. मुंबईत सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामाचा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आढावा घेतला. प्रत्येक नाल्यातून दिवसभरात किती गाळ काढायचा याचं नियोजन करून त्याची नोंद करण्याच्या सूचना दिल्यात. तसंच नाल्यांमधून तरंगणारा प्लास्टिक कचरा जमा करण्यासाठी जाळ्या बसवण्याचेही निर्देश दिले. रिक्षा टॅक्सीचे खुले परवाना धोरण रद्द करता येईल का यावर निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य परिवहन आयुक्तांना दिलेत. या धोरणाला एका ऑटो रिक्षा संघटनेनं उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. हे धोरण रद्द केल्यास रिक्षा टॅक्सींची संख्या मर्यादित ठेवली जाऊ शकते. मुंबईतील शीव आणि माटुंगा पोलीस ठाण्यांसमोरील पूर्व द्रुतगती मार्गावरील किंग सर्कल रेल्वे पूल पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतंय. उंची कमी असल्यानं 15 दिवसाआड एक वाहन या पुलाखाली अडकतं किंवा पुलाआधी लावण्यात आलेल्या हाईट बॅरियरला धडकतं. मंत्रालय सुरक्षा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मंत्रालय चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता मंत्रालय प्रवेशासाठी डीजी प्रवेश या ऑनलाईन ॲपमध्ये नोंदणी केल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे. वरळी ते नरिमन पॉईंट दरम्यानच्या किनारा मार्गावर गेल्या 30 दिवसात हॉर्न वाजवणाऱ्या 3883 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तर कोस्टल रोडवर जास्त वेगानं जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरता 3 इंटरसेप्टर वाहनांची नेमणूक करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं विशेष स्वच्छता मोहिमेत पश्चिम द्रुतगती महामार्गाचं रूपच पालटलंय. महामार्गासोबतच सेवा रस्ते आणि बस थांबे स्वच्छ झालेत. 17 ते 22 मार्च दरम्यान राबवलेल्या या मोहिमेत एकूण 158.5 टन राडारोडा आणि 24.5 अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांची तिकीट खिडक्यांवरील रांगेतून सुटका व्हावी आणि डिजिटल व्यवहारांचा टक्का वाढावा यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं स्मार्ट तिकीट खिडकी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. चर्चगेट, दादर, अंधेरी आणि बोरिवली अशा गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर प्रत्येकी एक स्मार्ट तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. JNPA बंदर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेसाठी ई-लॉन्च सुरू करण्यात येणार आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा लांबणीवर पडली होती. मात्र आता आठवड्याभरात ही सेवा प्रात्यक्षिक घेऊन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 28 मार्चपासून 29 मार्चपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत. शिवभक्तांची वाहनं वगळता कोरेगाव भीमाच्या बाजूने येणारी वाहनं बुद्रुक मार्गे चाकण किंवा पाबळला वळवली जाणार आहेत. पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी पोलीस आणि पालिकेच्या समन्वयातून योग्य उपाययोजना करण्यात येते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेत. मागील 2 महिन्यात मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग 10.44% वाढलाय, तर कोंडीचं प्रमाण 53% घटलंय. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुख्य भाग असलेल्या PMPLचा तोटा वाढतच चाललेला आहे आणि अशातच पालिकेनं PMPLला संचलन तुटीपोटी 30 कोटी 80 लाख देण्याचं निश्चित केलंय. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनानं स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवलाय. PMPML ॲप सुरू होऊन 7 महिने झाले तरी अजूनही 761 बसचं लाईव्ह लोकेशन दिसत नसल्याची स्थिती आहे. परिणामी प्रवाशांना अनेक मार्गांवरील बससाठी तात्काळ उभं राहावं लागतंय. 7 महिन्यानंतरही बस ऑनलाईन न केल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. मागील काही वर्षांपासून कागदावर असलेलं पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनानं जोरदार हालचाली सुरू केल्यात. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहरातील रस्त्यांचं सर्वेक्षण करून त्याची वर्गवारी पुन्हा निश्चित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय.
सूर्य तळपल्यानं राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 पार गेलंय। राज्यातील उच्चांकी तापमान 42 अंशांवर गेल्यानं नागरिक गरमीनं हैराण झाले, तर दुसरीकडे दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले। पिंपरी चिंचवड महापालिकेनं मिळकत कर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांची राज्य सरकारनं दखल घेतली आहे। महापालिकेला राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि 10 लाखांचं बक्षीस मिळालंय। मुंबई पालिकेनं 4 एप्रिलपासून मुंबईतील क्लीनअप मार्शलची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र त्यानंतरही क्लीनअप मार्शल रस्त्यावर दिसल्यास अथवा दंड आकारून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्यास तातडीनं तक्रार करावी, असं आवाहन पालिकेनं केलंय। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एटीएम सेवेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांबद्दल केंद्र सरकारनं संसदेमध्ये महत्त्वाची माहिती दिली। लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ मंत्रालयानं याबद्दल आकडेवारी जाहीर केली। केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियानं जवळपास 2000 कोटी रुपये उत्पन्न कमावले। मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीचं विशेष नियोजन केलंय। नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 764 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत आणि त्याचं आरक्षण देखील सुरू झालंय। पश्चिम रेल्वेवर गुरुवारी 17 एसी लोकल सेवा रद्द करून त्याऐवजी नॉन एसी सेवा चालवण्यात आल्या। ऐन उन्हाळ्यात पश्चिम रेल्वेच्या या कारभाराचा फटका एसी लोकलच्या प्रवाशांना बसला। या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। नागपूरमध्ये विविध रेल्वे गाड्यांमध्ये शिरून प्रवाशांना नकली ताक आणि बाटलीबंद पाणी विकण्यात येत आहे। अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्यानं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं अनधिकृत विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून आठवड्याभरात 75 विक्रेत्यांना पकडण्यात आले। झाडाला योग्य आकार देण्यासाठी तसंच फांद्यांची वाढ नियंत्रित करण्यासाठी झाडांची शास्त्रोक्त पद्धतीनं छाटणी करण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातर्फे कामगार आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं। या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांचं कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला। आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या 2 दिवसात शनिवार आणि रविवार तसंच सोमवारी सुट्टी आल्यानं मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शनिवारी आणि रविवारी देखील नागरिकांना मिळकत कर भरता येणार आहे। त्यासाठी दोन्ही दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहेत। याचबरोबर नागरिकांना ऑनलाईन माध्यमांद्वारे देखील कर भरता येणार आहे। पुणेकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। ठाणे महापालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी या उद्देशातून ई-ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जासह विविध प्रकल्पांचे प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या 1 एप्रिलपासून ही प्रणाली लागू होणार आहे। यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे। ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा 12 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे। यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दरम्यान प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी यात्रा नियोजनाची बैठक झाली। आता जरी तीव्र उन्हाळा जाणवत असला तरी पावसाळ्यात मात्र महाराष्ट्रात धोधो पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशात मान्सून 4 जूनपासून दाखल होईल, मात्र महाराष्ट्रात कालांतरानं सक्रिय होईल असाही विचार दाते पंचांगातील पर्जन्य नक्षत्रामध्ये मांडण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्रात राज्यातील पहिलं टीईडी उपकरण राबवण्यात आलेलं आहे। हे उपकरण कासवांना वरदान ठरणार असून ट्रॉलर फिशिंग करणाऱ्या बोटींना हे उपकरण सक्तीचं करण्यात आले। रायगड जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या 28 धरणात मार्च महिन्यात 47.4% जलसाठा शिल्लक राहिलाय। जिल्ह्यात उन्हाचा पारा 38 अंशांवर पोहोचला असून पाण्याचा वापर अधिक प्रमाणात वाढलाय, त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होऊ लागलाय। भिवंडी तालुक्यातील वडपे गावात ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहणी दौरा केला। यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या गुणवत्तेचं त्यांनी कौतुक करत संवाद साधला। सोलापुरात बेदाणा उत्पादकांना सुगीचे दिवस आलेत। रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यानं बेदाण्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। बेदाण्याला प्रति किलो 250 ते 400 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। जळगावातील काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि गटबाजीचा स्फोट झालाय। अंतर्गत कलहामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता असून निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे।
वर्ध्याचे पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी गेले असता त्यांना वाघाचं दर्शन झालंय। झाडाखाली वाघाला पाणी पिताना पाहिल्यानं पर्यटक सुखावले। राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठानं नोटीस बजावली आहे। मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात राहुल मोटे यांनी ही याचिका दाखल केली होती। नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 30,000ची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आलंय। एका तरुणानं याबाबतची तक्रार एसीबीकडे केली होती। जगातील 15 उष्ण शहरात विदर्भातील 4 शहरांचा समावेश झालाय। ब्रह्मपुरी हे जगातील 8व्या क्रमांकाचं उष्ण शहर असून नागपूर 11व्या तर अकोला आणि चंद्रपूर 14व्या आणि 15व्या क्रमांकावर आहे। नाशिकमध्ये सन 2027 मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आलाय। या निर्णयामुळे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे। बडनेराजवळ बेलोरा येथील अमरावती विमानतळाला IATA कोड मिळालेला आहे। IATA प्रमाणन प्रवासी संस्थांना विमान कंपन्यांच्या वतीनं विमान तिकीट जारी करण्याची परवानगी देतं आणि आरक्षण प्रक्रिया सुलभ करतं। यापुढे अमरावती विमानतळाचा IATA कोड AVT म्हणून उमटणार आहे। जम्मू काश्मीर आणि देशाच्या उर्वरित भागांना रेल्वेनं जोडण्याचं स्वप्न आता 19 एप्रिल रोजी प्रत्यक्षात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा येथून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना होणाऱ्या रेल्वेला हिरवा कंदील दाखवणार आहेत। त्यामुळे आता काश्मीरला थेट रेल्वेनं जाता येणार आहे। अमरनाथ यात्रेसाठी येत्या 14 एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे। अमरनाथ यात्रा जून ते ऑगस्ट असे 3 महिन्यांपर्यंत चालतं। यावर्षी अमरनाथ यात्रा ही 3 जुलैपासून सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या 38 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी पुढील महिन्यापासून नोंदणी सुरू होणार आहे। आता केदारनाथ धाममधील मंदिराच्या 30 मीटरच्या परिघात मोबाईल आणि कॅमेऱ्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। रील्स आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून कॅम्पसमध्ये सखोल तपासणीसाठी पोलीस आणि प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे। लोकसेवेत स्थलांतर सुधारणा विधेयक संमत करण्यात आले। यामुळे आपल्या देशाच्या हद्दीत कोण येतं, ते कधी येतं, ते किती काळासाठी येतं आणि कोणत्या उद्देशानं येतं हे कळणार आहे। जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये गुरुवारी चकमक झाली। या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय तर दहशतवाद्यांचा खात्मा करणारे 3 जवान शहीद झाले। कर्नाटकमध्ये नंदिनी दुधाच्या किमतीत 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून हे नवीन दर लागू होणार आहेत। लंडनमधील ममता बॅनर्जी यांच्या कार्यक्रमात जोरदार गदारोळ झाला। कोलकातामधील आर्जीकर अत्याचार प्रकरणी ममता बॅनर्जी यांना प्रश्न विचारल्यानं गदारोळ झाला। ईदच्या सुट्टीवरून हरियाणा सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे। मध्य प्रदेशच्या धारमध्ये एका भरधाव जाणाऱ्या ट्रकनं बसला धडक दिली। या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले। यूपीच्या झाशीमध्ये रस्त्यावर स्टंटबाजी करण्यात आली। बाईकच्या हँडलवर पाय ठेवून एक युवक ती चालवत होता। बिहारच्या नूरसरायमध्ये भीषण अपघात झालाय। भरधाव वेगानं जाणाऱ्या ई रिक्षाच्या धडकेत एका लहान मुलाचा मृत्यू झालाय। गुजरातच्या सुरतमध्ये भरधाव जाणाऱ्या टेम्पोनं 3 बाईकस्वारांना धडक दिली। या अपघातात सुदैवानं बाईकस्वार बचावलेत। टेम्पोचा चालक मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलाय। राजस्थानच्या कुंभलगड इथल्या अरावलीच्या डोंगरात वणवा पेटलाय। यामध्ये 20 किलोमीटर पर्यंतचं जंगल जळून खाक झालंय। यूपीतल्या एटामध्ये एका चहाच्या दुकानावर गोळीबार आणि हाणामारी झाली। गुंडांनी चहाच्या दुकान मालकावर गोळी झाडली। मध्य प्रदेशच्या ग्वालेरमध्ये एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कार चालकानं एका व्यक्तीला धडक दिली। हा कार चालक आपल्या पत्नीचा प्रेमी असल्याचा आरोप पीडित व्यक्तीनं केलाय। यूपीच्या मथुरामध्ये सरकारी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली। जमीन मोजणीच्या दरम्यान गेलेल्या या कर्मचाऱ्याला स्थानिकांनी मारहाण केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार आणि वाहनांच्या सुट्ट्या भागांवर लादलेले 25% आयात शुल्क 3 एप्रिलपासून लागू होणार आहेत। त्याचा मोठा फटका भारतीय उद्योगास बसण्याची शक्यता आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर 85 सेकंदांचा हा व्हिडिओ जारी करण्यात आला असून त्यात येत्या काळात इराणला अमेरिका किंवा इस्रायलच्या हल्ल्याला सामोरं जावं लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेच्या हवाईमधील किलोऊ भागात ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. यामुळे मोठ्या प्रमाणात लावा बाहेर पडत असून परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेत. हा ज्वालामुखी इतक्या वेगानं बाहेर पडतोय की तो अगदी 1000 फूट अंतरावरून देखील पाहता येतोय. अमेरिकेतल्या दक्षिण कॅरोलिना भागात मोठा वणवा पेटलाय. टेबल माउंटेन परिसरात हा वणवा पेटला असून त्यामध्ये हजारो हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले. अमेरिकेतल्या कॅरोलिना भागातल्या ब्लू रिज माउंटेन भागात वणवा पेटला. या वणव्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी विमानांची मदत घेतली जाते. प्रशासनानं परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय. दक्षिण कोरियाच्या पूर्व भागातल्या जंगलाला भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 37,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं. या आगीमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. बोलिव्हियामध्ये पुरानं थैमान घातलंय. यानंतर सरकारनं आणीबाणी जाहीर केली असून या पुरात 51 जणांचा मृत्यू झाला असून 800 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालंय. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं परिसरातला संपर्कही खंडित झालाय. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यात लखनौनं 5 विकेटनं हैदराबादचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं 191 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादनं दिलेलं आव्हान लखनौच्या फलंदाजांनी 23 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केलं.